नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं किंवा सगळे सोयरेचा अध्यादेश लागू करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतायत. वेगवेगळ्या आंदोलनामुळे ते चर्चेत आलेले आहेत आणि अशाच परिस्थितीमध्ये जी शिंदे सरकार असताना म्हणजे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नियुक्त करण्यात आली होती आणि या समितीनं 58,85,000पेक्षा अधिक मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्याचं या ठिकाणी सांगितलं होतं आणि त्याच बातम्या माध्यमांमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणावर मराठा समाज हा कुणबीच्या नोंदी सापडल्यानं ओबीसी प्रवर्गात आलाय. ही माहिती मी सुद्धा आपल्याला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिली होती. परंतु आज 30 एप्रिलला मनोज जरांगे पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता सरकारला जेवढा वेळ आपण दिला होता, जेवढा वेळ त्यांनी मागितला होता तो पूर्ण वेळ दिलेला आहे, परंतु सरकारनं आमच्या काही मागण्या ज्या सांगितल्या होत्या त्या मान्य केलेल्या नाहीत आणि त्यामुळं आता आम्हाला मुंबईमध्ये धडक मारावीच लागेल. आणि मनोज जरांगे पाटील यांनी 28 ऑगस्टला मुंबईमध्ये धडकण्याचा इशारा सरकारला दिलेला आहे. नवे त्यांनी तसा प्लॅन सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आता मराठा समाजाच्या जर कुणबीच्या एवढ्या नोंदी सापडल्या असतील, ओबीसी आरक्षण जर त्यांना मिळालं असेल, तर मग जरांगे पाटील हे नेमकं मुंबईमध्ये का जाणार आहेत, कशासाठी ते मुंबईमध्ये कोट्यवधी मराठा समाजाला एकत्रित आणणार आहेत, हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न पडला की सगळं आरक्षणाच्या संदर्भात निर्णय होत असताना जरांगे पाटील आता मुंबईमध्ये का धडकणार. त्याचं कारण ज्यावेळेस आपण शोधलं, जरांगे पाटलांशी ज्यावेळेस आपण संवाद साधला, त्यावेळेस एक गोष्ट त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी असं सांगितलं की 25 जानेवारीला मी आमरण उपोषणाला अंतरवली सराटीमध्ये बसलो होतो. त्यावेळेस सुद्धा मी निर्णय घेतला होता की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी आता आमरण उपोषण सोडणार नाही. परंतु सरकार बदललेलं होतं, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले होते आणि त्यामुळं शासनाचे प्रतिनिधी माझ्याकडे आले 30 जानेवारीला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यापैकी 4 मागण्या आम्ही आजचे आज तात्काळ या मंजूर करतोय. तुमच्या मागण्या या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर ज्या उर्वरित मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या, कारण देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांना काही गोष्टींचा निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ द्या अशी त्यांनी मागणी केली होती आणि त्यामुळं 2 महिन्याचा वेळ त्यांनी मागितला होता. पण जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की 2 महिनेच नाही तर मी तुम्हाला 3 महिने देतो, पण 3 महिन्यामध्ये या आमच्या मागण्या मान्य करा, मंजूर करा असं सुद्धा सांगितलं होतं. आणि तो कालावधी 30 जानेवारीपासून जो सुरू झाला होता तो 30 एप्रिल पर्यंत 3 महिने हा पूर्ण झालेला आहे. आणि त्यामुळे 30 एप्रिलला जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलं की ज्या मागण्या आम्ही सरकारकडे केल्या होत्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी होती की हैदराबाद गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल, हे गॅजेट लागू करा, या गॅजेटचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करा आणि त्यामध्ये ज्या नोंदी आहेत मराठा समाजाच्या कुणबीच्या म्हणजेच ओबीसी प्रवर्गात येण्याचा त्या लागू करण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घ्यायला सांगितला होता. तो सरकारनं अद्याप घेतलेला नाहीये. मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यामध्ये अनेक युवकांनी आंदोलन केलेले आहेत, लोकशाही मार्गाने आंदोलन केलेले आहेत, परंतु त्यांच्यावर राज्य सरकारनं गुन्हे दाखल केलेले आहेत. विशेष म्हणजे अंतरवली सराटीमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्या ठिकाणी गोळीबार केला, परंतु त्या ठिकाणी सुद्धा मराठा समाज बांधवावर गुन्हे दाखल केलेले आहेत. हे राज्यामध्ये जे काही केसेस दाखल झालेले आहेत त्या केसेस मागे घेऊ असा आम्हाला शब्द देण्यात आला होता, परंतु त्या केसेस ते गुन्हे अद्यापही मागे घेतले गेलेले नाहीत असंही जरांगे पाटलांनी या ठिकाणी सांगितलंय. तिसरा मुद्दा असा सांगितला की सगळे सोयरीची आम्ही अंमलबजावणी करू, अध्यादेश काढू असं सांगितलं होतं, परंतु अद्यापही सगळे सोयरीची अंमलबजावणी झालेली नाही. मराठा आणि कुणबी मराठा हे एकच आहेत किंवा कुणबी एकच आहेत अशा संदर्भातली जी अधिसूचना आणि अध्यादेश हे आम्हाला काढू म्हणून सांगितलं होतं तेही अद्याप निघालेलं नाही असंही त्यांनी सांगितलं. त्याही पुढे जाऊन या मराठा आरक्षण लढ्यामध्ये ज्यांचं बलिदान गेलेलं आहे, ज्यांचे जीव गेलेले आहेत, त्या बलिदान गेलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी शासनानं घोषणा केली होती, परंतु बलिदान दिलेल्या कुटुंबाला काहीही आर्थिक मदत अद्याप झालेली नाही, ती सरकारनं दिलेली नाही. त्याही सोबत ज्यांचं बलिदान गेलं त्यांच्या कुटुंबातल्या एका प्रतिनिधीला शासकीय नोकरीत घेतलं जाईल असंही सांगितलं, परंतु त्यांना नोकरीही दिली गेलेली नाहीये. म्हणजे ज्या ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या मान्य होत नाहीत. जी वेळ आणि मुदत आम्हाला मागितल्या जाते ती वेळ आणि मुदत आम्ही वाढवून देतोय, तरीही सरकार त्यामध्ये तो निर्णय घेत नाही. त्यामुळे आता आज संयम तुटलेला आहे.
माझा संयम सुटलेला आहे असं जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि आता मात्र शेवटची आरपारची लढाई लढण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी ब्रह्मास्त्र उपसलेलं आहे. होय, मी ब्रह्मास्त्र या अर्थानं म्हणतो कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता मुंबईमध्ये आम्हाला धडकावं लागेल, मुंबईमध्ये आम्हाला घुसावंच लागेल. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईमध्ये जाणार, ही ज्यावेळेस घोषणा त्यांनी केली होती की मुंबईमध्ये जाऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी आंदोलन करेल, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, वाडी वस्ती तांड्याहून, प्रत्येक घराघरातून मराठा समाज बांधव जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी कानाकोपऱ्यातून रस्त्यावर उतरला होता. आणि जशी पंढरपूरची दिंडी निघते अगदी तशा दिंडीच्या पद्धतीनं प्रत्येक गावातून हजारो नव्हे लाखो मराठा बांधव एकत्रित येत, त्यामध्ये महिलाही होते, पुरुषही होते, वयोवृद्धही होते, एकत्र येऊन जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आणि वाशी या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या ठिकाणी मराठा समाजाचा, जरांगे पाटलांचा जो मोर्चा आलेला आहे तो त्या ठिकाणी त्यांनी थांबवण्याचं काम केलं. आणि आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी ही संख्या कोट्यवधीनं होती. अक्षरशः त्या ठिकाणी बसायलाही जागा नव्हती आणि उभा राहायला सुद्धा जागा नव्हती. एवढ्या मोठ्या संख्येनं हा समाज एकत्र आला होता. हा जर मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबत मुंबईमध्ये जर आला असता आणि मुंबईमध्ये जर ठाण मांडून बसला असता तर मुंबई त्या ठिकाणी शांत झाली असती. मुंबई त्या ठिकाणी जी काही धावती मुंबई आहे ही त्या ठिकाणी आपल्याला थांबलेली मुंबई पाहायला मिळाली असती. व्यवहारही ठप्प पडले असते कारण कोट्यवधी मराठा समाज बांधव हे दाही दिशांनी मुंबईमध्ये जर आले असते तर त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करणं हे अत्यंत कठीण सरकारच्या माध्यमातून होणार होतं. आणि त्यामुळे सरकारनं निर्णय घेतला. तात्काळ जरांगे पाटलांची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी भेट घेतली होती. त्यांना त्या ठिकाणी आधी सूचना दिली आणि मराठा समाजाचं आरक्षण आम्ही लागू करतोय, त्यासाठी विशेष अधिवेशन घेतोय असंही सांगितलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी स्पर्श करून त्यांनी शपथही घेतली होती, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यानंतर गुलालही उधळला होता. पण जरांगे पाटलांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की तुम्ही आता या ठिकाणी गुलाल उधळलेला आहे, परंतु या गुलालाचा मान राखा, अपमान होऊ देऊ नका, जो शब्द दिलाय तो तुम्ही पाळा असं त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि पुन्हा आम्हाला डबल मुंबईला येण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका असं सुद्धा ठणकावून सांगितलं होतं. मित्रांनो, त्यापैकी फक्त मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोधण्याचं काम झालं, प्रमाणपत्रही वितरित करण्याचं काम झालं. परंतु ज्यावेळेस सरकार बदललं, निवडणुका झाल्या आणि सरकार बदललं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यानंतर मात्र हे काम त्या ठिकाणी थंडावलं. अनेक ठिकाणी नोंदी शोधण्याचंही काम थंडावलं, प्रमाणपत्रही देण्याचं थंडावलं आणि विशेष म्हणजे व्हॅलिडिटी जे काही करायची होती त्याचंही काम त्या ठिकाणी संत गतीनं सुरू राहिलं. मराठा समाजाच्या मुलामुलींना शिक्षणापासून, नोकरीपासून त्या ठिकाणी बहुतांशी वंचित राहावं लागलं, हे सुद्धा जरांगे पाटलांनी बोलून दाखवलं. आणि त्यामुळं आता 3 महिन्याचा वेळ संपलेला आहे. आम्हाला दिलेले जे काही आश्वासन होते ते सरकारनं पूर्ण केलेले नाहीयेत. आणि त्यामुळं आता 28 ऑगस्टला मी मुंबईमध्ये जाणार म्हणजे जाणार, हे ब्रह्मास्त्र जरांगे पाटलांनी काढलंय. आता जरांगे पाटलांच्या या निर्णयामुळं मराठा समाज जो काही महाराष्ट्रामध्ये आहे, वाडी वस्ती तांड्यावर राहणारा, तो या ठिकाणी आक्रमक झालेला आहे. आणि जरांगे पाटलांच्या सोबत यावेळेस मुंबईत जायचंच हा निर्धार सुद्धा ते बोलून दाखवतायत. यापूर्वी सुद्धा दरम्यानच्या कालावधीमध्ये मराठा समाजाला भेटायला जरांगे पाटील गावगाव जात होते, सभा घेत होते, घोंगडी बैठक घेत होते. त्यावेळेस समाज बांधव एकच सांगत होते की मुंबईलाच चला आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत, फक्त तुम्ही मुंबईला जाण्याचा निर्णय घ्या. परंतु जरांगे पाटलांनी त्यावेळेस तो निर्णय घेतला नव्हता. आता मात्र त्यांनी ठणकावूनपणे सांगितलंय की 28 ऑगस्टला मी मुंबईमध्ये जातोय आणि माझ्यासोबत मला सोडण्यासाठी महाराष्ट्रातला माझा जो समाज बांधव आहे तो 1 दिवसासाठी माझ्यासोबत मुंबईमध्ये येईल. मला त्या ठिकाणी तो सोडायला येईल आणि 29 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये मी स्वतः आमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसेल असं जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलंय. एवढंच नाही तर 29 ऑगस्ट पासून आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा आमरण उपोषण सुरू होईल, ही सुद्धा घोषणा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो, जरांगे पाटील जरी म्हणत असले की मराठा समाज मला फक्त सोडायला मुंबईमध्ये 1 दिवसासाठी येईल आणि परत जाईल, परंतु असं होणार नाहीये. मराठा समाजाचा आणि जरांगे पाटलाच्या आरक्षण लढ्याचा जर आपण अभ्यास केला आणि पार्श्वभूमी जर पाहिली तर जरांगे पाटील जर एकदा ठाण मांडून बसले तर त्यांच्या सोबत कोट्यवधी मराठा समाज कुठलीही पर्वा न करता, कुठलीही चिंता न करता ठाण मांडून त्यांच्या सोबत त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून बसतोय. हा इतिहास आपण या मागच्या 2 वर्षामध्ये पाहिलेला आहे. त्यामुळे जरांगे पाटील जर मुंबईमध्ये बसले तर कोट्यवधी मराठा समाज दाही दिशाने पुन्हा एकदा मुंबईमध्ये त्या ठिकाणी घुसेल.
तो जरांगे पाटलांच्या सोबत आंदोलनात बसेल आणि जोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जात नाही किंवा मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील हटत नाहीत आणि जरांगे पाटील जर हटले नाही तर हा कोट्यावधी मराठा समाज जो मुंबईमध्ये येईल तो सुद्धा मागे हटणार नाही, मागे जाणार नाही. हा विश्वास मला या ठिकाणी आहे, हा मी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी देतोय. कारण अशी जर परिस्थिती झाली तर ही राज्य सरकारसाठी अत्यंत कठीण बाब असेल. हाही प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. मित्रांनो, पुढे जाऊन त्यांनी असंही सांगितलंय की तसं जर पाहिलं तर मला आताच 30 दिवस म्हणजे 30 एप्रिलला 3 महिने संपलेले, मी आताच मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेऊ शकलो असतो. परंतु जम्मू काश्मीरमध्ये जे काही पहलगाम या ठिकाणी आतंकवाद्यांनी हल्ला केलेला आहे त्या ठिकाणी 28 जणांच्या हत्या केलेल्या आहेत आणि त्यामुळं आजची परिस्थिती देशासाठी आणि धर्मासाठी वेळ देण्याची आहे आणि त्यामुळे मी आता ते आंदोलन मुंबईमध्ये करणार नाही, सरकारला अडचणीत आता आणणार नाही. परंतु ऑगस्टमध्ये मी करतोय आणि याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे सुद्धा शेतीच्या मशागतीचे कामं सुरू आहेत. जून जुलै हा पावसाळ्याचा महिना आहे म्हणजे पेरणीचा महिना आहे, पेरणीचेही आमचे कामं होतील आणि 29 ऑगस्टला मग मात्र आमचे कामं संपलेले असतील. त्यावेळेस संपूर्ण शेतकरी बांधव, शेतकरी पुत्र, नोकरदार असतील, वकील असतील, शिक्षक असतील, जे कोणती व्यावसायिक असतील, मराठा समाज बांधव जिथं कुठं असेल तो कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये त्या ठिकाणी 29 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये सहभागी होईल असं सुद्धा जरांगे पाटलांनी या ठिकाणी सांगितलंय. हा प्लॅन कसा असेल तर मिळेल त्या गाडीनं मराठा समाजाने यायचं. मग मोटरसायकल असेल, टेम्पो असतील, ऑटो रिक्षा असतील, कार असतील, ट्रक असतील, जे काही वाहनं तुम्हाला उपलब्ध असतील त्या प्रत्येक वाहनानं मुंबईमध्ये मराठा समाजानं दाखल व्हावं असं सुद्धा आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे. हे सांगत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा इशारा दिलेला आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना ते बोलले, फडणवीस साहेब तुम्हाला मला मारायचं असेल तर तुम्ही मारा, मला गोळ्या घालायच्या असेल तर तुम्ही घाला, असं तुम्ही का बोलताय. हा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस जरांगे पाटलांनी संतप्त होऊन सांगितलं की ज्यावेळेस मी लोकशाही मार्गाने आंदोलन करतो, सरकारकडे एखादी माझी मागणी, न्याय मागणी मी लावून धरतो, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे काही लोकांना माझ्या अंगावर घालतायत, माझ्या विरोधात घालतायत. त्यामध्ये काही पुरुष मंडळी आहेत, काही स्त्रिया सुद्धा आहेत, त्यांनाही माझ्या विरोधात बोलण्यासाठी ते भाग पाडतायत असं जरांगे पाटील सांगतायत. आणि एवढंच नाही तर यामध्ये त्यांना मला संपवायचंय आणि मला जर संपवायचं असेल तर मग मी स्वतः मुंबईमध्ये येतोय, त्यांच्या दारामध्ये येतोय, मला काय गोळ्या घालायच्या तर घाला, मला संपवायचं असेल तर संपवा, पण माझ्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवा, तो सोडवल्याशिवाय मी मागे फिरणार नाही असं जरांगे पाटलांनी या ठिकाणी ठणकावून सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा जो काही प्रश्न आहे हा गंभीर आहे. एवढंच नाही तर या आंदोलनामध्ये मुंबईमध्ये जो कोणता मराठा समाज आणि माझ्या आंदोलनामध्ये कुठलाही समाज बांधव जो सहभागी होणार आहे त्यातल्या एकाही पोराला जर खरचटलं किंवा पोलिसांनी त्याच्यावर जर हात उगारला किंवा त्याला मारलं तर मग मात्र मराठा समाज, आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील, हे घराच्या बाहेर कसे पडतात तो मराठा समाज सुद्धा त्या ठिकाणी दाखवून देईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आम्ही लोकशाही मार्गाने येतोय, लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, आमच्या न्याय मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत ही आग्रहाची भूमिका जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्यामुळं जरांगे पाटील जे मुंबईत धडकणार आहेत त्यासोबत त्यांनी आणखीन एक घोषणा महत्वाची केली. यापूर्वी सुद्धा जरांगे पाटील बोलले होते आंदोलनामध्ये की मराठा आरक्षणासाठी मी घराच्या बाहेरून पडलोय, एक तर मी आरक्षण घेऊन विजयी यात्रा काढेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल. या वाक्यावर जरांगे पाटील आजही ठाम आहेत. कारण या मुंबईच्या दौऱ्यामध्ये, मुंबईच्या मोर्चामध्ये जे जे धडकणार आहे मुंबईमध्ये, यामध्ये ते 2 रथ घेऊन मी मुंबईला येतो असं त्यांनी सांगितलंय. 2 रथ कोणते हा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस सांगितलं की एक जो आहे तो विजयी रथ मी आपल्या सोबत घेऊन येतोय आणि दुसरा जो रथ आहे तो अंत्ययात्रा रथ मी माझ्या सोबत घेऊन येतोय. जर मी मुंबईमध्ये 29 ऑगस्टला आलो आणि जर माझ्या मागण्या मान्य झाल्या तर मात्र मी याच विजयी रथामध्ये बसून महाराष्ट्रभर विजयी यात्रा काढेल आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी गुलाल उधळायला भाग पाडेल किंवा मराठा समाज त्या ठिकाणी गुलाल उधळेल असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र जर माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी माझं आमरण उपोषण सोडणार नाही. भले सरकारमधला कोणीही प्रतिनिधी येऊ किंवा कोणी जरी आलं तरी मी माझं आंदोलन स्थगित करणार नाही, मागं घेणार नाही. भले माझा जीव गेला तरी चालेल पण मी मागे हटणार नाही. आणि म्हणून मी माझा दुसरा रथ या ठिकाणी घेऊन येतोय आणि तो म्हणजे अंत्ययात्रा रथ. जर माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी या ठिकाणी माझा जीव देईन, माझा अंत त्याच ठिकाणी होईल, तोपर्यंत मी आंदोलन करेन आणि मग माझं याच अंत्ययात्रा रथातून माझी अंत्ययात्रा काढली जाईल असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय. म्हणजे जरांगे पाटलांनी अत्यंत टोकाची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून मी शब्द वापरला की जरांगे पाटलांनी आता ब्रह्मास्त्र उगारलेलं आहे. जरांगे पाटील हजारो नव्हे
कोट्यवधी मराठ्यांसह मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि मराठ्यांची ताकद काय आहे ही मुंबईतून जगाला त्या ठिकाणी दाखवतील आणि अंतयात्रा किंवा विजय यात्रा या दोन्हीपैकी कोणती तरी एक यात्रा मी काढेल हा निर्धार करून जरांगे पाटील मुंबईमध्ये धडकतायत. हा महत्वाचा मुद्दा मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय. मित्रांनो, सरकारकडे अजूनही 28 ऑगस्ट पर्यंतचा वेळ आहे. या दिवसामध्ये जरांगे पाटलांना दिलेली जी आश्वासन आहेत ती तात्काळ पूर्ण करणं गरजेचं आहे. नसता महाराष्ट्राच्या दृष्टीनं गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी स्थिती या ठिकाणी आहे. तुम्हाला काय वाटतंय की जरांगे पाटलांनी जो निर्धार केला आहे मुंबईमध्ये धडकणाऱ्याचा, यामध्ये जरांगे पाटील मागे हटतील का की थेट मुंबईमध्ये धडकतील? आणि जर जरांगे पाटील मुंबईमध्ये धडकले तर राज्यातली परिस्थिती काय असेल आणि सरकारची स्थिती काय होईल? तुम्हाला काय वाटतंय? तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मित्रांनो, जाताना एक विनंती करेन की DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनेलला तात्काळ सबस्क्राईब करा, कारण DS न्यूज सत्य माहिती रोखठोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते. म्हणून तुमच्यासारख्या कोट्यवधी प्रेक्षकांनी या चॅनलला पहिली पसंती दिली आहे. हा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.